हॅलो फ्रेंड्स, मी मेघा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आणि आज आपण बनवणार आहोत सोलापुरी शेंगदाण्याची चटणी जी माझ्या गावची आहे। माझे वडील सोलापूरचे होते, त्याच्यामुळे आम्ही ही चटणी कायम करायचो। तर आज ही रेसिपी तुमच्याबरोबर मी शेअर करते। तर बघा, आपण रेसिपीला सुरुवात करूया। आणि ही शेंगदाण्याची चटणी खूप चविष्ट लागते, एकदा नक्की करून बघा। तर आपण साहित्य घेतले, आता 1 वाटी शेंगदाणा घेतलाय। इथे तुम्ही पंढरपुरी शेंगदाणा पण घेऊ शकता, मी इथे साधे घेतलेत आहेत ते। तर तो 1 वाटी घेतलेत ते। आणि त्याच्यानंतर मी लसूण घेतलाय, एक 10-12 पाकळ्या घेतल्यात। तुम्ही लसूण जास्तही घालू शकता। 1 चमचा मी घेतले लाल तिखट आणि 1 चमचा घेतली बेडगी मिरची कलरसाठी आणि मीठ घेतले। तर हे सगळं साहित्य आपण घेतले। तर आपण रेसिपीला सुरुवात करूया आता। एक आपण कढई ठेवली आहे गरम करायला, त्याच्यामध्ये आपण शेंगदाणे भाजून घेऊया छान। आणि शेंगदाणे खूप काळे नाही करायचे, तर थोडेसे आपले छान शेकायचे सगळ्या बाजूनी। तर हे आपले आता शेंगदाणे शेकत आलेत, छान भाजून झालेत। तर आपण याचं आता साल काढून घेऊया। तुम्ही साल थोडं कमी काढलं तरी चालेल, कारण साल जास्त नाही काढलं तर चांगलं वाटतं, कारण त्याच्यामध्ये सुद्धा फायबर असतं सालामध्ये। त्यामुळे तुम्ही नाही काढले तरी चालतील। मी इथे थोडेसे काढून घेतलेत। तर हे आता साल काढून झालेले आहेत माझे शेंगदाण्याची। तर आपण परत एकदा कढई गरम करायला ठेवली आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घेतले। शेंगदाण्याचं तेल घ्या किंवा इतर कुठलंही तेल घेतलं तरी चालेल। तर मी इथं तेल घेतलं आणि त्याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या घातल्यात। तर लसणाच्या पाकळ्या मी छान भाजून घेणार आहे, कारण की मग तो कच्चा लसणाचा वास राहणार नाही आणि खमंग असा वास येईल चटणीला। तर हा लसूण मी आता छान परतून घेतला आहे। त्याच्यानंतर हे शेंगदाणे जे आहेत ते सुद्धा मी परतायला घेतले। हेही छान आपण मिक्स करून घेऊया, तेलामध्ये छान परतून घेऊया। तुम्हाला तेल जास्त हवं असेल तर तुम्ही घालू शकता, पण मी इथं मध्यमच तेल घातले, जास्त नाही घातले। तर तेलात आपण हे छान परतले। त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये मीठ घालूया चवीप्रमाणे। त्याच्यानंतर मी इथे लाल तिखट घातले आणि बेडगी मिरची पण घातली आहे। तुम्हाला तिखट जास्त हवं असेल तर तुम्ही जास्त तिखट घालू शकता। आणि ही मिरची पावडर पण छान परतून निघते तेलामध्ये, म्हणून मी तेलातच घातली आहे। पण गॅस बंद केला आहे मी। लसूण झाल्यानंतर गॅस बंद करून हे सगळे जिन्नस घातलेत आणि हे मिक्सरच्या भांड्यात मी ट्रान्सफर केलेत। आता आपण हे छान वाटून घेऊया। तर मिक्सरचं बटन जे जास्त हाय ह्याच्यावर नाही ठेवायचं, थोडं थोडं करून एक एक गरका घालायचा आणि मग करायचं। त्याच्यानंतर ही अशी चटणी तयार झाली आहे। तर ही चटणी पहा कशी छान कलरनी सुद्धा किती सुंदर असा टेम्पटिंग रंग आलेला आहे त्याला। तर ही छान आपली अशी तयार झाली आहे। तुम्ही तेल पाहिजे तर थोडं जास्त घालू शकता, पण मी तेलाचा वापर कमी केला आहे। जेवताना सुद्धा तेल घालून घेऊ शकता या चटणीमध्ये। आणि ही चटणी खूप सुंदर लागते, टेस्टी लागते। तर तुम्ही ही नक्की रेसिपी एकदा करून बघा। अशा रीतीने आपली ही शेंगदाण्याची चटणी छान तयार झाली आहे आणि मी सर्व केली आता ती तुम्ही भाकरीबरोबर, भाताबरोबर, वरण भाताबरोबर, खिचडीबरोबर खाऊ शकता। तोंडी लावायला एक चांगला पर्याय आणि झटकन होणारी आहे। तर तुम्ही नक्की ही रेसिपी करून बघा, तुम्हाला आवडेल। आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।